नमस्कार मित्रांनो, चला आजची गोष्ट ऐकूया. श्रीकांत बोल्ला नावाचा हा मुलगा जन्मल्यापासून आंधळा होता. आंध्र प्रदेशातील एका छोट्या खेड्यात गरीब शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. तेव्हा गावातल्या लोकांनी आईवडिलांना सांगितलं होतं, हा मुलगा आयुष्यात काही करू शकणार नाही, त्याला सोडून द्या. पण आईवडिलांनी हार मानली नाही. त्यांनी मुलाला प्रेम दिलं, आधार दिला. लहानपणीच शाळेत प्रवेश मिळणं त्याच्यासाठी मोठं युद्ध होतं. डोळे नसल्यामुळे अनेक शाळांनी त्याला नाकारलं. शेवटी तो दृष्टीहीन मुलांसाठी असलेल्या शाळेत गेला. इथे त्याने अभ्यासात चमक दाखवला. 10वीमध्ये टॉप केलं. पण जेव्हा त्याला सायन्स आणि गणित घ्यायचं होतं तेव्हा राज्यमंडळाने नकार दिला. आंधळा मुलगा सायन्स कसा शिकणार असं सांगितलं. पण श्रीकांतनी हार मानली नाही. त्याने केस दाखल केली, लढा दिला आणि केस जिंकला. त्यानंतर त्याने 12वीत 98% गुण मिळवले. आता त्याचं स्वप्न होतं इंजिनियर होण्याचं. पण IITने देखील त्याला नाकारलं. हे ऐकून तो खचला नाही. त्याने परदेशात अर्ज केला आणि जगातील नामांकित MIT विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला. MITमध्ये जाणारा तो पहिला आंतरराष्ट्रीय आंधळा विद्यार्थी ठरला. इथेच त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट आला. भारत परत आल्यानंतर त्याने ठरवलं की फक्त स्वतःसाठी नाही, तर हजारो अपंग लोकांसाठी काम करायचं. त्याने 2012मध्ये बोलॉन्ट इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीत तो बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग, प्लेट्स, कप तयार करतो आणि महत्त्वाचं म्हणजे इथे मोठ्या प्रमाणावर अपंग लोकांना रोजगार देतो. आज या कंपनीचा टर्नओव्हर शेकडो कोटींमध्ये आहे. रतन टाटासारख्या दिग्गजांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केलीये. श्रीकांतचं ध्येय फक्त पैसा कमवणं नव्हतं, तर समान संधी हे त्याचं ध्येय होतं. तो म्हणतो, डोळे नसले तरी स्वप्न बघता येतात आणि मेहनत केली तर ती पूर्ण करता येतात. आज तो शेकडो अपंग लोकांना रोजगार देतो, पर्यावरणासाठी चांगलं काम करतो आणि उद्योजकतेचं एक नवं मॉडेल जगासमोर ठेवतो. त्याच्या आयुष्यावर आधारित श्रीकांत नावाचा चित्रपटही आला, ज्यात राजकुमार रावने त्याची भूमिका साकारली. आज श्रीकांत फक्त एक नाव नाही, तर प्रेरणा आहे. हार न मानणाऱ्यांची, परिस्थितीवर मात करणाऱ्यांची आणि मोठं स्वप्न पाहणाऱ्यांची. तुम्ही काय शिकता यापेक्षा तुम्ही किती विश्वास ठेवता हे महत्त्वाचं. श्रीकांत बोल्ला याचं आयुष्य हे सिद्ध करतं की अंधारातही उजेड असतो, जर तुम्ही तो शोधण्याची हिंमत दाखवलीत तर. ही माहिती सक्सेस गुरु मराठी या फेसबुक पेजवरून घेतली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि अशा माहितीसाठी